शेट एक विषय काढण्याचा झाला तर एक वायदीविषयी तुमचं एक वैयक्तिक मत काय? वायदीविषयी तर मी तुम्हाला पहिल्यापासून ज्यावेळेस मला वाटतं पहिली मुलाखत माझी राहुल भोईरने घेतली होती, ज्यावेळेस हारणे आम्ही आणला त्या टायमाला, तर त्याच वेळेस मी सांगितलं होता की वायदी हा विषय माझ्या पलीकडेच राहील, कारण वायदीला मी विरोध करणारा माणूस आहे. कारण तुम्हाला मी सांगितलेलंच होतं की ज्या दिवसाला वायदे घेईन कुणी जर माझ्यावर आरोप केला की वायदी घेतली माझ्याकडनं, तर त्यांनी सिद्ध करावा. त्या दिवसाला मी या केसऱ्याचा दावण सोडीन आणि हरण्याला पण खुल्ला करीन आणि त्या दिवसापासून मी शोक सोडून देईन. कारण मी त्या गोष्टीला विरोध आहे की एखाद्याचा आपल्याला परिवार उद्ध्वस्त करून आणि त्याचा बैल आपण दावणीच्या वायदीच्या हिशोबाने पळवणं हे मला कुठंतरी चुकीचं वाटतं. आणि मी बघतो ना तर तुमच्या नशिबात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आलेल्या आहेत. तुमची दावणी तशीच झाली ना, तुमच्याकडे आताही तसेच नंदी लाभले हो तुम्हाला. हो 100%. कारण तुम्ही बघितलं असेल मगाशी की माझा पहिला बाल्या, दुसरा भिवश्या, तिसरा चॉकलेट, आता यो चौथा हरण्या, म्हणजे जी पण बैलं घेतली ती सर्व माझी टॉप 1मध्येच चालली आणि सर्व बैलांचा कारकीर्द ही गाजूनच त्यांनी हे केली. बघत असाल की सर्वात उत्कृष्ट पारितोषिक म्हणजे पुशेगाव हिंदकेसरी, कारण त्या पुशेगाव हिंदकेसरीच्या पुढे दुसरा कोणताही पारितोषिक एवढा गृहीत धरला जात नाही. ओरिजिनल हिंदकेसरी म्हणजे जसं आपण महाराष्ट्र केसरी पेलवान समजतो तसा एक पेलवानांच्या ज्याच्यातला बैलगाडी क्षेत्रातला पेलवान म्हणून हारण्याची ओळख त्या हिंदकेसरी पुशेगावला झाली. आणि दुसरा महान भारत केसरी, कारण तोही आयोजन नियोजन एक ऑलिम्पिकसारखाच होता की कुठेशी कोणावरती अन्याय नाही आणि कोणत्याही गोष्टीला नाही, आणि सर्वात चांगली मातंबर बैलं त्या मैदानाला होती आणि फायनलला पण होती आणि त्याच्यात एक नंबर हरण्याने केला. आणि बाकी मग प्रत्येक ठिकाणी एरिया वाईज मोटरसायकल असतील, पारितोषिक असतील, रोख रक्कम असतील, त्या सर्व घेण्याचा कार्यक्रम हरण्याने केलेला आहे. नमस्कार. नमस्कार. आज एक रामाच्या पावनभूमीवरती आज हरण्याचाही जन्मदिवस आहे, काय बोला? हो, हरण्याचा जन्मदिवस नाही, पण हरण्या हा आमच्या फुलोरे परिवाराच्या सदस्यामध्ये आजच्या दिवसाला तो सामील झाला. तर त्या बेसवरती मी हरण्याचा बड्डे म्हणून आमच्या सदस्य परिवारात झाल्याचा तो दिवस मी साजरी केला. आजच्या दिवसाचं पण महत्त्व खूप मोठं हो, आहे. आजच्या दिवसाचं महत्त्व आज आमचा या आणि आजच्या दिवसाला माझ्या नंदीचा पण माझ्या हरण्याचाही माझ्या परिवारात सदस्य होण्याचा दिवस आला. तर लयच मोठा आणि लय नशीबवान मी या गोष्टीला. नक्कीच ना, कुठेतरी हे योग जुलून यायला लागतात. हे योग जुलून आणण्यासाठी ते वरच्याच्या जातात सर्व गोष्टी आहेत आणि त्या वरच्यानेच घडून दिलेल्या आहेत. हरण्याच्या मूल्यापुढे पैशांचं मूल्य काहीच नाही. काहीच तुम्ही बघत असाल पैशांचाच हार आज मी हरण्याला घातलेला आहे. कारण जी त्याची अमानत आहे ती त्याच्या गळ्यात घालून आज त्याचं ऑप्शन केलेलं आहे. आणि मागे तर बघत असाल तुम्ही का दिलेली संपत्ती ती बॅनरवरतीच लावलेली आहे की काय दिलं ना काय नाही, म्हणजे लोकांनाही कळू दे की हरण्याने काय दिलं, म्हणजे हे लोकांना दाखवण्यासाठी मी समोर ते ठेवलेलं आहे की ही हरण्याची कारकीर्द. नक्कीच ना, या बैलगाडी क्षेत्रामध्ये ना तुम्हाला एक नाव आणि ओळख जे मिळाले असेल ते खूप जुनी. हो 100%. आपली ओळख आपली मित्रपरिवाराचे आपले सर्व सदस्य चांगल्यापैकीच होती, पण जी हरण्याने आज अख्ख्या महाराष्ट्रात जी पोचून दिली ती ओळख मलाही निवल त्या हरण्याने नाव आणि सगळ्या गोष्टीत करून दिली. बड्डे डेट ग्राह्य धरलेली ती कशा हिशोबाने काय? मी बड्डे डेट ग्राह्य धरली अशी की माझी आजच्या दिवसाला खरेदी होती आणि त्या खरेदीच्या हिसाबात, पण तसा बघला तर बड्डे मी माझ्या मुलाच्या नावानेच मी हरण्याला पाहतो आणि माझ्या मुलाची बड्डे डेट होती जी त्या डेटच्याच दिवशी मी जाऊन साताऱ्याला हरण्याच्या जोडीला मी बड्डे आम्ही दोघांनी सेलिब्रेशन करून गोठ्यामध्ये केलेली होती. ती कोणालाही न कळत आम्ही तो बड्डे सेलिब्रेशन केला होता. नक्कीच ना शेठ, आता पण ना हरण्याच्या पाटणीवर ना फायनलचे निशाण दिसतात. कोणत्या मैदानाला झालता हे? आता येता म्हणजे असं की घरनिकीला त्याच्या होमपिचचा मैदान होता सांगलीला, मी मुंबईवरूनच घेऊन गेलो होतो. तिथे 1 नंबर केला 10 तारखेला आणि मग लगेच येण्यासाठी वापस 2 दिवस थांबवला साताऱ्याला. पण एक दुसरा मैदान भोरचा की मला त्या आनंद तारेकरचा आणि अटील ड्रायव्हरचा फोन आला की आपण मैदान खेळायचा का 15 तारखेचा. मी विचार केला 2-3 दिवस तर तिथे थांबायचा, अजून 2 दिवस थांबू. आणि मग येताना आता त्या दिवशी 15 तारखेला भोरच्या मैदानाला त्यांनी 3 नंबर केला आणि त्यात सर्व नंबर घेऊन तो इथं मुंबईला हजर झाला. आज कुठं तरी नाही तुमच्या यशामागं ना ही एक तुमची टीम खूप मोठी हो.
काय सांगायला आता इथे झाली हो team? 100% गावची जी पण सर्व पोरं आहेत ती त्याला ज्या हरण्यावर एवढी प्रेम करतात की तेही स्वतः त्याचे मालक आहेत आणि सर्व त्याची देखभाल करायला. उलट कुठेशीन तरी मी चुकीत असेल तर मला सांगतील, दादा नको एवढा पलू, दादा नको एवढा लांब नेऊ, एवढा पण ते आपल्याला या करणार आहे. पण आपण कुठेतरी हरण्यावरती एक विश्वास ठेवून हरण्यावरती एक फिटनेस बघून आपण त्या हिशोबाने पळवतो. नक्कीच ना, मी बघतो ना तुम्ही कुठेतरी एक त्यांच्याशी नाता जुळून ठेवलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. हो 100% एक भावासारखेच ते आपल्याशी आणि मला दादानेच हे करतात. पण कुठेतरी आपण जरी चिडावलो तरी पण ते आवर्जून आपला सगळ्या काही गोष्टी ते तिथंशीनच सोडून वापस दुसऱ्या दिवशी सकाळी ते तरी आवाज देतील ना, ते मी तरी त्यांना घरी जाऊन आवाज देईन का रे आला नाही. म्हणजे एक मी भावाच्या नात्याने त्यांच्यावरती चिडवतो आणि ते पण मला मोठ्या भावाच्याच नात्याने माझ्याशी ते त्या पद्धतीत राहतात. एक थाटामाटामध्ये आपला कार्यक्रम पार पडला, काय बोलता? थाटामाटात नाही, आज तसा बघला तर तुम्हाला जे पण आता तुम्ही पोरं जी दाखवली या जी आली होती ती सगळी आपली घरचेच सदस्य होती. मी आज बाहेरच्या पाहुण्यांना कोणालाही आमंत्रण नव्हता केलेला, कारण मला हे सेलिब्रेशन म्हणजे मी जिथून साहिलचा माझा दुःख झाला त्या दिवसापासून मी कुठेशीन कोणता प्रोग्राम थाटामाटात केला नाही. फक्त यांनी एक जी मान भारत केसरीचा जो मान मिळवला होता तर कुठेतरी तो मान त्याचा सन्मान व्हावा या हिशोबाने मी तो एक कार्यक्रम ठेवून 1000-1500 लोकांचं जेवण, गावातून मिरवणूक या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. पण त्याच्यानंतर असा दुसरा कोणताही माझा असा कार्यक्रम नाही झाला की मी कुठेतरी माझ्या साहिलला मिस करून तो कार्यक्रम केला नाही. त्याच्यामुळं आज पण मी फक्त घरगुतीच कार्यक्रम केला, पण तरी पण आज मी साहिलला मिस करूनच हा कार्यक्रम केलेला आहे. नक्कीच नाही, एक बैलगाडी क्षेत्रामध्ये ना तुमच्यासारख्या माणसांमुळेच कुठेतरी हा क्षेत्र टिकून आहे थोडाफार. नाही, आता आपण पण लहानपणापासून या क्षेत्रामध्ये बघत आलो, काही वर्षानंतर आपण खेळत आलो. आपण सर्वांशी खेळलो चांगले, पण खेळ हा खेळाच्या स्वरूपात खेळतो म्हणून आपल्याला कुठेशीन तरी लोकांची पण पसंती येतो आणि आपल्यालाही खेळायला आवड येतो. आणि मी नेहमी बघतो ना तुम्ही खेळ बाजूला ठेवता पण नातेसंबंध पहिले जपता. हो 100%, कारण खेळ आज आहे ना उद्या नाही. पण कुठेशीन तरी आपल्याला एकामेकाच्या सुखादुःखात सामील व्हायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला चालायचं आहे. नक्कीच ना, आज एक तुम्ही जे केलं ना त्यासाठी ते आज जनसमुदाय तुमच्यासोबत आहे आज जरी. हो 100% ना, तुम्हाला तेच सांगतो की कोणताही माझ्याजवळ सुखाचा दिवस असो दुःखाचा दिवस असो त्यावेळेस माझ्या गावची लोक आणि माझ्या गावचे काही आपले मित्रमंडळी सदस्य आहेत ते मला हक्काने माझ्या लहान भावासारखे माझ्या पाठीशी सर्वच गोष्टीला उभे असतात. दादा आता तुम्ही पण थकलेत तर तुमची रजा घेतो, जास्त काय बोलत नाही. धन्यवाद. तुम्ही यूट्यूबचा आज चॅनलच्या मार्फत माझ्या हरण्याची काही छोटीशी मुलाखत आणि जे दाखवलं त्याच्याबद्दल मी तुमच्या चॅनलचे जे प्रेक्षक आहेत त्यांनाही मी हरण्याच्यातर्फे शुभेच्छा देतो, आपला धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्ही आल्याबद्दल मी तुमचे आभार करतो. धन्यवाद. थँक्यू.